आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर आजची काय भावना आहे? रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. त्या पवित्र रायगडाच्या या पवित्र भूमीत दर्शन घेऊन पुन्हा आशीर्वाद घेऊन पुन्हा वापस जात आहे. काय ऊर्जा मिळते तुम्हाला रायगडावर? वा, पुऱ्या विश्वालाच मिळते. तर मी तर भक्त आहे. इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठं मिळणार? इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापस येते. मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्याच्या नंतर, आणि ती विजय प्राप्त केला. मराठा समाजासाठी प्रचंड मोठा, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्यादेश झाला. हा प्रचंड मोठा कायदा आहे. याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार. नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही माती सुद्धा कपाळाला लावताय. होय, रायगडापेक्षा प्रिय काय आहे विश्व? काहीच नाही. याच्यापेक्षा मोठं दैवत सुद्धा दुसरं कोणचं नाही. रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. आशीर्वाद घेऊन पुढं लढायची आणि जिंकायची. इथून पाठीमागच्या सगळ्या जिंकल्या. तर तुम्ही इतके दिवस उपोषण केली, सगळ्या गोष्टी, तुमचे शरीर पण थोडंसं साथ देत नाही. तुम्ही मग आज पायी जाणार आहात की रोपवेने जाणार, याबद्दल बराच संभ्रम आहे. पायी. एवढी ऊर्जा आहे जाण्याचं? ते काय होईल मला नाही माहीत. राजांपुढं आणि दैवतापुढं ऊर्जा आणि शरीराला काय किंमत? राज्यामध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये संतापजनक गोष्टी समोर येत आहेत. मज्जा उडालेला आहे. काही ठिकाणी निरक्षर कर्मचाऱ्याला कामाला लावलं आहे, काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लावलेलं आहे, काही ठिकाणी ॲप्लिकेशनचं काही नाही. या सगळ्या गोष्टी समोर आहेत. मी त्यातली नाही माहिती घेतली. मी माहिती घेतो सांगतो. पण सरकारनं मराठा समाज मागास सिद्ध केला पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची. बाकीचं आम्हाला काय सांगायचं नाही. पण या सगळ्या गोष्टींमुळं मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध होईल का असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की काय करावं सरकारनं? हे सगळ्या गोष्टी माध्यमांच्या समोर आलेत. मागासले पण सिद्ध करण्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाची आणि सरकारची पण आहे. परंतु एखादा अर्धा असेल कोणी अडाणी काही, पण मला त्यातली माहिती नाही त्याच्यामुळे बोलत नाही. एखादा अर्धा असेल आम्ही माहिती सांगतो ना. पण बरं, काय खरं सत्य सांगतो ना. तरी पण मी घेतो एकदा, परत उद्या बोलू. नाही, प्रशिक्षित कर्मचारी जर नसेल तर तो सर्वे योग्य होणार नाही. त्यामुळं मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो किंवा न्याय मिळू शकतो. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु ज्यातली माहितीच नाही. एखादा अर्धा असू शकतो, परंतु सरकारची आणि मागासवर्ग आयोगाची जबाबदारी आहे चांगला सर्वे करणं आणि त्या माध्यमातून सत्य परिस्थिती बाहेर आणून मागासले पण सिद्ध करणं. मागासले पण सिद्ध त्यांनी करावं आणि करणं आवश्यक आहे. तुम्ही असं म्हणाले होते की आरक्षण मिळालं की गुलाल उधळतच रायगडावर येणार. तर आता काही जण असं म्हणतायत की अजून ते 10-12 दिवस राहिलेले आहेत, तर तेवढं थांबावं आणि मग पुन्हा 16 तारखेनंतर मग प्रत्यक्ष गुलाल उधळावे. महादिवाळी असा शब्द काही जण नाही, मीच म्हणतोय. काही जण कसेच मीच म्हणतो. हे बघा, रायगडाच्या चरणी आलो त्याही वेळेस सांगितलं होतं विजय प्राप्त होतो रायगडावर आल्याच्या नंतर. कधी नव्हे 70 वर्षात ते आता मराठ्यांसाठी कायदा बनलाय की जो कायदा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे. महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून ओबीसीत जाण्यापासून आता वंचित राहणार नाही. हा खूप मोठा कायदा आहे. मराठ्यांचे पोरं शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले. मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आलेत. आहे त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय. मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली, गुलालही समाजानं उधळलाय, दिवाळी साजरी झाली. परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं, मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.